सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी सुशील कांबळे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक बौद्ध समाज जर वगळला ना, बाकीच्या 80 कॅटेगरीमधल्या 58 जाती ज्या उरतात ना, त्या 58 जातीमधले जे खास करून सुशिक्षित लोक, जे बाबासाहेबांच्या कृपेमुळं, बाबासाहेबांच्या पुण्यामुळं, बाबासाहेबांच्या संविधानामुळे ते सरकारी नोकरदार बनले, चांगल्या चांगल्या पदावर विराजमान आहेत. पण हे जे लोक आहेत ना, सुशिक्षित खास करून त्यांच्यामधले 4-2 लोक सोडून द्या, इमानदार आहेत असं नाही म्हणत मी, सगळेच तसे आहेत, 4-2 बरं का. पण 99% लोक जे आहेत ना, एवढे बदमाश, बाबासाहेबाबद्दल एवढा द्वेष त्यांच्या डोक्यामध्ये, मेंदू पूर्ण सडलेलं त्यांचं, मनामध्ये एवढा द्वेष बाबासाहेबाबद्दल की भयंकर बरं का, भयंकर. कारण मी अनुभव घेतला आहे स्वतः. खूप डेंजर परिस्थिती आहे शिकलेल्या लोकांची. ही अशी जर परिस्थिती असेल तर त्या समाजातल्या अडाणी लोकांची कशी परिस्थिती असेल, किती भयंकर विषय असेल, विचार करा मग बाबासाहेबाबद्दल. मित्रांनो, काहीच जाणीव नाही यांना, बाबासाहेबाच्या उपकाराची जाणीव नाही, बाबासाहेबाचं तत्त्वज्ञान माहीत नाही, त्याला काहीच नाही. ते बाबासाहेबाला आपला बाप मानूनच घेत नाहीत, ते दुसऱ्यालाच कोणाला तरी बाप मानून घेतात. ते किती भयंकर परिस्थिती आहे. हे शिकून सवरून चांगल्या पदावर जाऊन ह्यांचा काहीच उपयोग नाही. हे जनावरांमध्ये गिनती आहे, जनावरांपेक्षाही बत्तर आहे. जनावर तरी आपलं काम चोखपणे बजावतात, आपल्या मालकाशी इमानदार राहतात, पण हे स्वतःच्या बापाशीच इमानदार राहत नाहीत. कसले शिकलेली, हे तर सगळे अडाणीपेक्षाही काय, आता काय बोलता येईल ते शब्दच नाहीत आता यांच्यासाठी. हे अडाणीपणाच्या सगळ्या सीमा यांनी ओलांडलेल्या आहेत या लोकांनी.